नमस्कार तुम्हाला दोघांना पण. नमस्कार. नमस्कार. गुड मॉर्निंग सर. आपण एप्रिल महिन्यात भेटलो होतो. हो. आज एक जुलै आहे. हो. जुलै 1 आहे. आपण सर्जरी आज सुरू करतोय. काय नाव आहे आपलं आणि काय त्रास आहे? माझं नाव नभा आहे आणि दाताचे तुकडे पडलेत, त्यामुळे चावता येत नाही. हा एक प्रॉब्लेम आहेच आहे. दातांची जी तुकडे पडलेत हे काही पर्टिक्युलर खाण्यामुळे किंवा आपल्या ब्रशिंग हॅबिट्समुळे किंवा त्याला आधीपासूनच तुमचे दात असे किळत गेले होते? नाही 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 नाही. अचानक दातांचे तुकडे पडायला लागले का? हो, अचानक. आधी कधीच नव्हतं. आधी असं काहीच नाही. दातांचा त्रास पण नव्हता. कधीतरी दाढ दुखायची तेवढंच, बाकी काही नाही. आता जो त्रास आहे तो फक्त जेवणाचाच आहे की अजून काही आहे? नाही, अजून काही नाही आहे. जसं मी हा प्रश्न मुद्दाम विचारतो, बरोबर आहे. तो हा प्रश्न आहे की दात नसल्यामुळे सोशली आपल्याला अनऍक्सेप्टन्स येतं की असं वाटतं अरे मला दात नाही आहेत, मी कसं हसूया. नाही नाही, तसं कधी जाणवलं नाही आणि तसं येतही नाही मला. तुम्ही जेव्हा मॅडम कडे पाहता ॲज अ पार्टनर म्हणून, तुम्ही असं काही पाहता का, फील करता की यांच्यात एक ऑकवर्डनेस आलाय? होतं ना. काय होतं, तो तिला जरी कळत नसलं तरी तो मला समोर दिसतो प्रॉब्लेम. कारण की ते आता करताय. नाही, तिला नसतोच तो, तिच्या डोक्यात पण नसतो तो, पण तुम्हाला हा मला दिसतो तो दिसतो. म्हणून तर आम्ही हा डिसिजन घेतला. मला आता अजून दोघांना पण हा प्रश्न विचारायचा आहे. मी जो नेहमीच प्रश्न विचारतो, सर्जरी आणि सर्जरी विषयीच्या काही अपेक्षा असतात आपल्या, त्या काय असतील तुमच्या? पहिले तुमच्याकडून जाणून घेऊ, मग तुमच्याकडून जाणून घेऊ. दुखलं नाही पाहिजे, बाकी काहीच नाही. पेन नाही झालं. हा, बाकी काहीच अपेक्षा, बाकी काहीच अपेक्षा नाही. कमीत कमी. आणि कारण मला आतापर्यंत एकही गोळी आणि गोळ्यांचा मला त्रास होतो, त्यामुळे गोळ्या नसाव्यात. दिसण्याविषयीच्या अपेक्षा असतात की माझे दात असे आले पाहिजे. नाही, तसं नाहीये काही. फक्त मला दात व्यवस्थित पाहिजे बस. सर, तुमच्या काय अपेक्षा असतात? माझी शेवटची अपेक्षा आहे दिसण्याच्या. माझी आहे. आता ते करणारच ना. तो वेगळा भाग. अजून चांगलं कुठलं दाखवलं मला तर ते मी बघून मग सांगेन पाहिजे तर. सर्जरी आपण जेव्हा डॉक्टर डिसाईड करतो, तर डॉक्टरना पण एक रिस्पॉन्सिबिलिटी येते की पेशंट आपल्याला कॉन्फिडन्स दाखवतोय. असं नाही की डॉक्टर चांगले आहेत, पेशंट पण चांगला असतो म्हणून तो कॉन्फिडन्स दाखवतो. सर्जरी आणि डॉक्टर निवडण्याचे जे निकष असतात, त्या निकषांविषयी, त्या डिसिजन प्रोसेस विषयी मला जाणून घ्यायचं. नाही, त्याच्यामध्ये बेसिक जो त्यातला आस्पेक्ट होता तो पैशाचाच होता. एवढ्या ओळखी, आमच्या हॉस्पिटलचं नाव नाही घेत मी, पण तिथे एवढ्या ओळखी आणि माझी एवढी लोकं असताना तो आकडा एवढा मोठा झाला आणि त्याच्यात काहीतरी किरकोळ 10-20 हजार रुपये मी कमी करते वगैरे, त्याच्यात काही अर्थ नव्हता. आणि तेवढ्यात तो त्या देशपांडे काका आणि काकूंचा व्हिडिओ मी बघितला की म्हटलं अरे हे जर असं आहे आणि हे एवढं कसं आहे, म्हणजे समजू शकतो बाबा की एक 10-20 हजार, 30,000, 50,000पर्यंत हे म्हणजे दुप्पट, म्हणजे काय सोन्याचे दात बसवणार आहेत का? तर तसं काही नाही आहे. तर तेव्हा म्हटलं आपण एकदा येऊन बघू. तो व्हिडिओ बघितला, मग तुमच्याशी बोललो. इथं आल्यावर आम्ही काही प्रश्न विचारायच्या जे सरांनी सगळी इतकं क्लिअर केलं की माझ्याकडे प्रश्नच नाही राहिले. मी त्यांना त्या दिवशीच म्हटलं की आता परत मी कुठं चौकशी करणार नाही, आता तुम्ही काय ते फायनल सांगा आणि वेळ द्या. तो डी विटॅमिनची प्रोसेस झाली 2 महिने. आता ते ओके आहे म्हणून तुम्ही सांगितलं, आता आपण आज सुरू करणार. म्हणजे याच्यात वेगळे निकष काही नाही, आर्थिक निकष हा सगळ्यात महत्वाचा. हो, लावायचे एक 10-12 दिवस चांगली ही लिहिली आता. हा ठीक आहे. तुम्हाला दोघांना पण नमस्कार. नमस्कार. गुड मॉर्निंग सर. नमस्कार मॅम. 4 दिवसांपूर्वी दात बसवण्याची प्रक्रिया पण सुरू केली. आज दात बसलेत. खूप सिंपल माझा एक प्रश्न आहे, काय अनुभव आहे? खूप छान अनुभव आहे.
आता एकदम पहिल्या दिवशी जरा टेन्शन होतं, नाही असं नाही, पण आता अजिबातच नाही वाटत आहे काही. टेन्शन जाण्याचा जो प्रोसेस आहे तो चेहऱ्यावर दिसतोय, ते गेलं नाही अजून. एक चांगलं हसणे, चांगलं नॉर्मल असायला जर तुम्ही सुरुवात केली की ते टेन्शन जाईल ना हळूहळू. कारण मला आता तसं आतून थोडस ओढल्यासारखं होत आहे. त्यामुळे प्रोसेस सुरू आहे. त्यामुळे कालच्यापेक्षा आज खूप छान वाटतंय. आज हळूहळू त्या गोळ्यांचा कोर्स झाला की त्या होईल, मग गोळ्या तुम्हाला कंटिन्यू नाही करायच्या. 4 दिवसांपूर्वीच ज्या मॅडम आहेत, नभा मॅडम, ज्यांच्या मनात काहीतरी विचार होता, माझे दात, माझं वय, माझं ऑकवर्डनेस, माझं स्माईल, माझं खाण्यापिण्याचे हॅबिट्स, आज त्या प्रश्नांचे उत्तर तुमच्याकडे मिळाले का? पहिला प्रश्न. आणि काय बदल आहे आतून बदल खूप छान वाटतंय. आणि तुम्ही जे प्रश्न विचारले आता त्या प्रश्नांचं उत्तर हो आहे. आता मला सगळं खाता येणार आहे. प्रश्न विचारतो की ॲज अ लाईफ पार्टनर म्हणून माझं किंवा तुमचं एक मत होईल की मी माझ्या जीवनसंगिनीला जे काही द्यायचंय ते बेस्ट द्यायचं आहे. तिला जो होणारा त्रास असतो त्या त्रासातून तिला दूर करायचं आहे. मी तुम्हाला गेले 4 दिवस पाहतोय, तुम्ही पूर्ण जाणीव येताय, बसून पूर्ण कॉशियसली, पूर्ण पेशन्सली बसून पूर्ण वेळ आहात. पावसात पण तुम्ही आता सगळं. या 4 दिवसांचा तुमचा अनुभव काय? त्यांना पाहू नाही, मी एकूणच अनुभव सांगतो. त्यांच्याबद्दलचं तर काय माझं कर्तव्य आहे. मी माझ्या आईला ज्या वेळेला म्हणजे साधारण 30-35 वर्षापूर्वी आईला कवळी बसवणे हा जो विषय होता, तेव्हाही तुमच्यासारख्या डॉक्टरांनी मला 3 कवळ्या समोर ठेवल्या. काय 2,000, 5,000, 7,000. मी न विचार करता त्यांना म्हटलं 7,000. ते म्हटलं अरे 2ची पण चांगली आहे. पण म्हटलं तुम्ही 7 ठेवली आहे, ती त्याच्याहून चांगली असणार आहे, त्यामुळे 7ची बसवा. तोच क्रायटेरिया इथे आहे की सगळे दात बसत आहेत, 3 दिवसात बसत आहेत, कमीत कमी त्रासात बसत आहेत, कमीत कमी औषधांमध्ये बसत आहेत आणि कमीत कमी किमतीच्या औषधांमध्ये बसत आहेत. की तुम्ही जी औषधं लिहून दिली त्याची 100, 125, 150 रुपये होतात. याला काय म्हणजे काही शब्दच नाही आहेत माझ्याकडे या विषयामध्ये. तर असं सगळं तिला होतंय, निश्चितच मला आनंद आहे. आता हा तिच्याबद्दलचा प्रश्नाचं उत्तर दिलं मी. कारण माणसाला काय आहे, तिची जीभ आहे मधली, तिच्यावर सगळं गणित आहे. तिचं जर व्यवस्थित होत नसेल तर माणूस नाही म्हटलं तरी थोडा डिस्टर्ब होतो. तसं तिला खाता येत नाही म्हटल्यानंतर सगळी गडबड होत होती. आता तुम्ही तिला हे काजू तुम्ही आत्ता चावायला लावले तिने, त्यानंतर ही सगळ्यात कडक बिस्किटं इथं ठेवलीत, ती तिने चावली, त्याचा आवाज मला आला आहे. त्यामुळे उद्यापासून माझ्यावर दातकोट खायला तरी कामी आहे असं माझं निश्चित म्हणणं आहे. हा झाला गमतीचा भाग. पण तिच्याबद्दलचं झालं. पण आता तुमच्याबद्दल पण मला काही सांगायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इथं तुम्ही 3 जण म्हणजे हे 2 डॉक्टर्स आणि तुम्ही असं सगळे मिळून इथं काम करता. त्याच्यामध्ये मी डॉक्टरांना मगाशी सांगितलं की तुमचा रोल आहे म्हणजे आशिष सरांचा जो रोल आहे तो इथे 90% आहे. याचं कारण असं आहे की या रूममध्ये आल्यानंतर तुम्ही ह्यांची इतकी तयारी करून घेतली, त्या खुर्चीत डेंटिस्टच्या तिथं आत गेल्यानंतर त्यांना काही जॉबच राहिला नाही. म्हणजे त्यांचा टेक्निकल जॉब राहिला, पण हिची मानसिक तयारी एवढी झाली होती की तिथं गाणी ऐकत झोपली, बाहेर आली, हे झालं. दुसऱ्या दिवशी बाहेर आली, हे झालं. आणि आज दात घेऊन आली, हे चावलं ते चावलं. ही जी प्रोसेस आहे ही जरी मी 4 वाक्यात सांगितली तरी ह्याची जी तयारी आहे की तुम्हाला त्रास होणार नाही. हे बघा ह्यांचे बसले, हे बघा त्यांचे बसले, हे अनुभव, तिला पाठवलेले व्हिडिओ. आणि सगळ्यात मेन आम्ही इथं का आलो ते पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की प्रत्येक माणसाच्या मनात ते असतंच की मला तिकडे 4:40 सांगितले आणि इथं 2:40 झालं. हे 50% रिलॅक्सेशन घेऊनच ती इथं आली. प्लस आशिष सरांचा जो भाग आहे त्याच्यामुळे ती उरलेली 40% झाली. आणि 10% आतमध्ये सरांनी काम केलं, ते उच्च दर्जाचं काम केलं. आणि ह्या सगळ्याचा परिणाम तुम्हाला आत्ता याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिकली बघायला मिळालं की ती चावलं आणि आपल्याला तो कडकड आवाज ऐकू आला. तो आवाज हे आत्तापर्यंतच्या 4 दिवसाचा रिझल्ट आहे असं मी मानतो. धन्यवाद.